वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी नगरसेवक म्हणून सार्वजनिक जीवनाची सुरुवात आणि आज कॅबिनेट मंत्री दर्जासह परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून राज्यभर जनतेची सेवा हा प्रेरणादायी प्रवास आहे कॅप्टन आशिष दामले यांचा. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाहूया त्यांच्या कार्याचा हा विशेष आढावा. स्वप्न अनेक जण पाहतात, पण त्या स्वप्नांना समाजसेवेची दिशा देणारे मोजकेच असतात. कॅप्टन आशिष दामले यांचा प्रवास त्याचाच प्रत्यय आहे. रंग दे बसंती या चित्रपटातून प्रेरणा घेत त्यांनी समाजासाठी काहीतरी करण्याचा निर्धार केला. शिक्षण पूर्ण करून ते कॅप्टन झाले आणि त्यानंतर राजकारणात प्रवेश करत अवघ्या 21व्या वर्षी बदलापूर नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे उपनगर अध्यक्ष, सभापती अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. त्यांनी केवळ विकास कामांवर भर दिला नाही, तर विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय, महिलांसाठी यशस्विनी भवन, ताईज किचन, दादा जिम, शारदा पीठाची गिरणी, अनंत भवन आणि रोजगाराच्या विविध संधी अशा अनेक लोकहिताच्या उपक्रमांची उभारणी केली. कोरोना काळात ताईज किचन मधून हजारो गरजूंना मोफत अन्न पुरवून त्यांनी समाजसेवेचं वेगळं उदाहरण घालून दिलं. संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा नेता म्हणून त्यांनी विश्वास जिंकला. महाराष्ट्र राज्यामध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकार आले तेव्हा त्यांनी 10 रुपयांमध्ये थाळी सुरू केली. परंतु कॅप्टन आशिष दामले यांनी तीच थाळी अगदी 1.5 वर्षांपूर्वी लोकांना 10 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली होती. शासनाच्याही पुढचे ध्येय धरणारे हे व्यक्तिमत्व ठरले. पुढे राजकारणातील बदलत्या घडामोडींमध्ये त्यांनी अजित पवार यांच्यासोबत वाटचाल करत कॅबिनेट मंत्री दर्जासह परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. आज राज्यभर दौरे करून विविध समाज घटकांसाठी काम करत आहेत. एक युवा नगरसेवक ते कॅबिनेट मंत्री दर्जा हा केवळ राजकीय प्रवास नाही, तर कष्ट, विश्वास आणि जनतेशी असलेल्या नात्याचा प्रवास आहे. आज त्यांची वाटचाल अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कॅप्टन आशिष दामले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या पुढील सामाजिक व सार्वजनिक वाटचालीसाठी बदलापूर न्यूज तर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा.